नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की भोजनाचा आपल्या मनावर काय परिणाम होतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, यावर आपण एक उदाहरण बघू। 3 महिन्यांसाठी एक प्रयोग करून बघा। सात्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो, कारण जसे अन्न तसे मन होते। सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही, तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते। जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल तर त्यास सात्विक अन्न म्हणत नाहीत। म्हणून स्वयंपाक करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात उदास, नाराज होऊन स्वयंपाक करू नये। तसेच स्वयंपाक करत असताना कधीही आईला, बहिणीला, पत्नीला ओरडू नये, रागावू नये, त्यांच्याशी भांडू नये। कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना त्या पदार्थात त्याच प्रकारची स्पंदने जातात आणि तेच आपण खाणार असतो। ही लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि म्हणूनच पूर्वी सोवळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती। भोजन 3 प्रकारचे असते। पहिले म्हणजे जे आपण हॉटेलमध्ये खातो, दुसरे म्हणजे जे घरात आई पत्नी बनवते आणि तिसरे म्हणजे जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो ते भोजन। तिन्ही भोजनात वेगवेगळी स्पंदने असतात। पहिलं म्हणजे हॉटेलमध्ये पदार्थ बनवतात ते विकत घेऊन खावे लागते। ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाहीत। त्यामुळे कधीकधी त्या अन्नाने आपणास त्रासही होतो। ते पदार्थ कोण शिजवतं, त्यावेळी त्याच्या मनात काय चाललं आहे, त्याचा भाव कोणता आहे, ते सगळं त्या अन्नात उतरतं। तेच संस्कार त्या अन्नावर होतात, तोच भाव आपल्यात उतरतो। आता दुसरं म्हणजे घरात आई पत्नी जे पदार्थ करते ती फार प्रेमाने करत असते, म्हणून त्या पदार्थात सात्विक स्पंदने असतात। ती आपणास समाधानी बनवतात। परंतु हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात, त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत। घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल की मला अजून एक पोळी वाढ, तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो। ती अजून प्रेमाने एक पोळी त्याला वाढते। त्यात तिचे प्रेम असते, आनंद असतो। पण हेच आपण स्वयंपाक्याकडे मागितले तर तो वाढेल, पण त्यात प्रेम असेलच असे नाही। असे जेवण अंगी लागत नाही। आता तिसरे म्हणजे मंदिरात अन्नकोटात आपण जे खातो तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो। ती भावना प्रसादाची असते। ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेलं असतं, म्हणून ते अन्न प्रसाद होतं। आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे, म्हणजे तो प्रसाद होईल। यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करा, म्हणजे रोज प्रसादच भक्षण होईल। स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात। घरात काही त्रास असेल तर त्यावर हा उपाय आहे। ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा। परमेश्वरास प्रार्थना करावी की हे अन्न खाणाऱ्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम, वात्सल्य, आपुलकी, विश्वास निर्माण होऊ दे। त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता, तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा। अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्काराचाही परिणाम होतो। स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी असो, कुकर असो, काहीही असो, त्या पात्राला हात लावून कृष्णार्पणमस्तु म्हणून नमस्कार करा। मग बघा काय जादू होते।
सगळी आसपासची सूक्ष्म स्पंदनं संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल तो असेल फक्त प्रसाद. तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.